सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने पोलीस बांधवांना रक्षाबंधनानिमित्त राख्या बांधण्यात आल्या। कर्तव्यामुळे घरच्यांसोबत सण साजरा करता येत नाही, पण आज ते बहिणींच्या राखीने ती उणीव भरून काढण्यासाठी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेतील महिलांनी आज विटा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून कार्यक्रम आयोजित केला। कार्यक्रमासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय धनंजय फडतरे, पोलीस सहाय्यक निरीक्षक माननीय जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक माननीय वैभव काळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे, पोलीस उपनिरीक्षक माननीय संभाजी महाडिक व सर्व कर्मचारी तसेच सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा शिंदे, खानापूर तालुका महिला अध्यक्ष प्रतिभा कारंडे, रोहिणी धोत्रे, स्वप्नजा बाबर, जयश्री मुळी, शिवकन्या कदम, सांगली जिल्हा निरीक्षक विक्रम माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आज आम्ही विटा पोलीस स्टेशनला रक्षाबंधनानिमित्त एकत्र आलो आहोत। आमची आम्ही सर्वांच्या मार्फत आम्ही इथे आलो। सर्व पोलिसांना पोलीस बंधूंना राखी बांधून आम्हाला आनंद झाला। आमच्या वतीने सर्व पोलीस बंधूंना व सगळ्याच बंधूंना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आज आम्ही सतर्क नागरिक सामाजिक संस्थेमार्फत आम्ही आज विटा पोलीस स्टेशनला रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। रक्षाबंधनचा कार्यक्रम घ्यायचा हेतू असा होता की पोलीस आपल्यासाठी नेहमीच तत्पर असतात, आपल्या सेवेसाठी ते असेही तत्पर असतात, पण आज आम्ही राखी बांधून त्यांच्याकडून संरक्षणाचं वचन तर घेतलंच आहे, पण त्यांनाही वेळोवेळी आमच्या पोलीस मित्र संस्थेमार्फत आमचे संस्थापक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची मदत करू आणि त्यांच्याही कुठल्याही मदतीला आम्ही धावून येऊ हे वचन आम्ही त्यांना दिलेलं आहे। आणि सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना सुख समृद्धीचे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।